श्री राम रक्षा स्तोत्र मराठी अर्थसहित. श्री गणेशाय नमः. अथ विनियोगः. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता. अनुष्टुप्छन्दः सीताशक्तिः. श्रीमान हनुमान कीलकम्. श्री सीतारामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अर्थ. बुधकौशिक हे मंत्राचे ऋषी आहेत. सीता आणि रामचंद्र देवता आहेत. अनुष्टुप श्लोक आहे. सीता शक्ती आहे. श्री हनुमानजी किलक आहेत आणि श्री रामचंद्रजींच्या प्रसन्नतेसाठी जप केले जाते. अथ ध्यानम. ध्यायेदाजानुभावं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं ददतं रुजटामण्डलं रामचंद्रम. अर्थ. ज्यांनी धनुष्यबाण धारण केले आहेत, बद्ध पद्मासन विराजित आहेत, पितांबर धारण केलेले आहेत, ज्यांचे प्रसन्न नयन नवीन कमळाशी स्पर्धा करतात आणि डाव्या बाजूला बसलेल्या श्री सीताजींच्या कमळाचे मुख आहेत, ते अजानुबाहू मेघश्याम नाना श्री रामचंद्रांचे ध्यान करतात. विविध अलंकारांनी सजलेले आणि विशाल जटाजूटधारी श्री रामचंद्रजींचे ध्यान करा. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्. अर्थ. श्री रघुनाथजींचे चरित्र 100 कोटी विस्ताराचे आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर मानवाच्या महापापाचा नाश करणारे आहे. धाता निरोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीर्तून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतं मजं विभुं राम रक्षा पटे प्रज्ञा पापग्निं सर्वकामदां शिरो मे राग पातु बालं दशरथात्मजः. जो निळ्या कमळासारखा श्यामवर्ण आहे, कमळाचे नेत्र असलेला, केसांचा मुकुट धारण केलेला, हातात खड्ग, तुनीर, धनुष आणि बाण धारण केलेले, राक्षसांचा नाश करणारा आणि स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच्या लीलेतून अवतरलेले, जानकी आणि लक्ष्मणासह प्रभू रामाचे स्मरण करणारा, या जगाने जन्म नसलेल्या आणि सर्वापी ज्ञानी माणसाने या सर्व शक्तिमान आणि पापाचा नाश करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे पठण केले पाहिजे. राघव माझ्या मस्तकाचे आणि दशरथात्मज ललाटाचे रक्षण करो. कौसल्येल दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुती ग्रहणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. अर्थ. कौसल्य नंदन डोळ्यांचे रक्षण करतो, विश्वामित्र प्रिय कानांचे रक्षण करतो, यज्ञरक्षक गंधाच्या इंद्रियाचे रक्षण करतो आणि सौमित्रिवत्सल मुखाचे रक्षण करतो. जिह्वां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदिता स्कंदो दिव्ययुधः पातु भुजो भग्नेश कार्मुकः. अर्थ. माझ्या जिभेच्या विद्यानिधी, माझ्या कंठाचा भरतवंदित, माझ्या खांद्याचा दिव्ययुद्ध आणि भग्नेश कर्मुक, महादेवजींचे धनुष्य तोडणारा, माझ्या बाहूंचे रक्षण करो. करो सीतापती पातु हृदयं जामदग्नजित मध्यम पातु करध्वंसी नाभिं जामवदाश्रः. अर्थ. तांचा सीतापती, हृदयाचा जमदग्नजित, परशुरामाचा विजेता, मध्यभागाचा खरध्वंशी, खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा, जामवदाश्रय जांबवनाचा आश्रय नाभीचे रक्षण करतो. सुग्रीवेशाकटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभु रघुत्तमा पातु रक्षा कुलविनाशकृत. अर्थ. सुग्रीवांचा स्वामी, कंबरेचे रक्षण करो. शक्तीचे हनुमत प्रभू आणि राक्षसांचा नाश करणारे रघुश्रेष्ठ मांड्यांचे रक्षण करो. जानूनी सेतुकृत्प्रातु जंगे दशमुखांकदा पादो बिभीषण श्रीद पातु रामोखिलं वपु. अर्थ. गुडघ्यांचे सेतुकृत, मांड्यांचे दशमुखांतक, ज्याने रावणाचा वध केला, पायांचे बिभीषण श्री, बिभीषणाला ऐश्वर्य बहाल करणारा आणि संपूर्ण शरीर श्रीरामाचे रक्षण करो. एतां रामबलोपेतां रक्षायः सकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. अर्थ. जो पुण्यवान पुरुष रामबलाने भरलेला हा रक्षा पाठ करतो, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्र विजयी आणि नम्रतेने पूर्ण होतो. पाताल भूतल व्योम चारिण सज्ञचारिण
न द्रष्टुमपि शस्तास्ते रक्षितं रामनामेभिः. अर्थ, जे प्राणी पाताळात, पृथ्वीत किंवा आकाशात भटकत असतात आणि वेशात फिरत असतात त्यांना रामनामाने रक्षण झालेला पुरुषही दिसत नाही. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरण नरो न लिप्तते मुक्तिं च विंदती. अर्थ, राम, रामभद्र, रामचंद्र या नावांचे स्मरण केल्याने मनुष्य पापात गुंतत नाही आणि भोग व मोक्ष प्राप्त करतो. जगज्जेत्रैकमल्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेतस्य करस्ता सर्वसिद्धया. अर्थ, जो जग जिंकण्याचा एकमेव या स्तोत्राचा कंठात धारण करतो म्हणजे स्मरणात ठेवतो, सर्व सिद्धी त्याच्या हाती असतात. वज्रपंजर नामेंदम यो राम कवचं स्मरेत् अव्याहदान सर्वत्र लभते जय मंगलम. अर्थ, वज्रपंजर नावाच्या या रामकवचाचे स्मरण जो मनुष्य करतो त्याच्या आज्ञेचे कुठेही उल्लंघन होत नाही आणि त्याला सर्वत्र विजय व शुभ प्राप्त होते. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि माहरा तथा लिखितवान स्वप्ने राम रक्षामि माहरा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्ध बुधकौशिकः. अर्थ, ज्या प्रकारे श्री शंकरांनी रात्री स्वप्नात या रामरक्षेची आज्ञा केली होती त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बुधकौशिकांनी लिहिली होती. आराम कल्पवृक्षाणां विरामः सकलापदम् अभिराम स्त्रीलोकानां रामः श्रीमान सनत प्रभू. अर्थ, जो कल्पवृक्षाच्या बागेसारखा आहे आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणार आहे, जो तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहे, तोच राम आपला भगवान आहे. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णांजनांबरो फलमूलाक्षिणो दांतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्त्रेतो भ्रातरो रामलक्ष्मणो. अर्थ, शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्यतां रक्षकुलनिहंतारो त्रायतां नो रघुत्तमो. अर्थ, जे तरुण, देखणा, कोमल, पराक्रमी, कमळासारखे मोठे नयन असलेले, चिरवस्त्र आणि कृष्ण मृगचर्मधारी, फळे व मुळे खाणारे, संन्यासी, ब्रह्मचारी, सर्व प्राणीमात्रांना आश्रय देणारे, सर्व धनुर्धाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे, दानव कुळाचा नाश करणारा आहे. रघुश्रेष्ठ दशरथ कुमार राम आणि लक्ष्मण हे दोन्ही भाऊ आमचे रक्षण करत. आत्मसज्ज धनुषा विस्पृशा वक्षया शोक निसंग सांगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मण वर्गतः पथी सदैव गच्छताम्. अर्थ, ज्यांनी सुव्यवस्थित धनुष्य धरले आहेत, ज्यांनी बाणांना स्पर्श केला आहे आणि ज्यांनी अक्षय बाण असलेले तुनीर घेतले आहे, ते माझे रक्षण करण्यासाठी मार्गात राम आणि लक्ष्मण नेहमी माझ्या पुढे जावोत. सनद्ध कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन मनोरथा अस्माकं रामं पातु स्वलक्ष्मणा. प्रभू राम लक्ष्मणजींसोबत तरुण वयात सदैव तत्पर, हातात खड्ग घेऊन धनुष्यबाण धरून पुढे कूच करून आमच्या इच्छांचे रक्षण करत. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्यः पुरुषः पूर्णः कौसल्येलो रघुत्तमः वेदांत वेदो यज्ञेशा पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा इत्येतानि जप नित्यं मद्भक्तः श्रद्धनान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. अर्थ, देव म्हणतात, राम, दाशरथी, शूर, लक्ष्मणनुचर, बली, काकुत्स्य, पुरुष, पूर्ण, कौसल्य, रघुत्तम, वेदांत वेद्य, यज्ञेश, पुराण पुरुषोत्तम, जानकी वल्लभ, श्रीमान आणि अपरामय पराक्रम या नामांचा दररोज जप करावा. माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञापेक्षा जास्त फळ मिळते, यात शंका नाही. रामं दुर्वादलश्यामं पद्माशं पीतवाससं स्तुवन्ते नामभिर्देवैर्नते संसारिणो नरः. अर्थ, जे श्यामवर्ण, कमलनयन, पितांबरधारी यासारख्या दिव्य नावांनी भगवान रामाची स्तुती करतात ते संसार चक्रात पडत नाहीत. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रामनारीं. अर्थ, लक्ष्मणजींचे पूर्वज, रघुकुळातील सर्वोत्कृष्ट, सीताजींचे स्वामी, अतिशय सुंदर, काकुळस्थ, कुळाचे नंदन, करुणेचा सागर, ब्राह्मण भक्त,
परमधर्मीय राजराजेश्वर सत्यवादी दशरथपुत्र श्याम आणि शांतमूर्ती सर्व जगात सुंदर मी रघुकुळ टिळक राघव आणि रावणाचे शत्रू रामाची पूजा करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः. अर्थ रामभद्र रामचंद्र विधात्री स्वरूप रघुनाथ भगवान सीतापती यांना नमस्कार असो. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. हे रघुनंदन श्रीराम, हे भरताग्रज प्रभुराम, हे रणधीर प्रभुराम, तू माझा आश्रय. श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरण शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरण शरणं प्रपद्ये. अर्थ मी मनाने मी श्रीरामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करतो. माझ्या वाणीने श्रीरामचंद्रांच्या चरणांचा जप करतो. श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री रामचंद्रांच्या चरणाचा आश्रय घेतो. माता राम मत्पिता रामचंद्र स्वामी राम मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्र दयालुर नान्नम जाने नेव जाने न जाने. अर्थ राम माझी आई आहे, राम माझा पिता आहे, राम माझा स्वामी आहे आणि राम माझा मित्र आहे. दयाळू रामचंद्र हे माझे सर्वस्व आहे. मी त्यांच्याशिवाय इतर कोणाला ओळखत नाही, मला अजिबात माहीत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. अर्थ मी रघुनाथजींची पूजा करतो, ज्यांच्या उजवीकडे लक्ष्मणजी, डावीकडे जानकीजी आणि समोर हनुमानजी आहेत. लोकाभिरामं रणगंधरीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. अर्थ सर्व जगात शोभणारे रणांगणात धैर्यवान कमलनयन रघुवंशवीर करुणामूर्ती आणि करुणेचे भांडार असलेले श्री रामचंद्रजीचा मी आश्रय घेतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अर्थ मनासारखा आणि वाऱ्यासारखा वेग असणाऱ्या सर्व इंद्रियांमध्ये श्रेष्ठ आणि बुद्धिमान असलेल्या रामाच्या दूताचा मी आश्रय घेतो. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम्. अर्थ काव्य शाखेवर बसून मी वाल्मिकी रूपात कोलाहलाची पूजा करतो. गोड अक्षरांनी राम राम नामाचा जप करतो. आपदाम परतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अर्थ आक्षेपांवर विजय मिळवणाऱ्या आणि सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करणाऱ्या लोकाभिराम भगवान रामाला मी वारंवार नमस्कार करतो. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. अर्थ राम राम श्री घोषणा करणारा, जो सर्व जगाचे बीज भाजणारा, ज्याला सर्व सुखसंपत्ती मिळवणारा आणि जो यमदूतांना घाबरवतो. रामो राजमने सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण भीता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भूतमे भो राम मामुद्धर. अर्थ राजांमध्ये श्रेष्ठ श्रीरामजींचा नेहमी विजय होतो. मी लक्ष्मीपती रामाची पूजा करतो. मी रामचंद्रजींना नमन करतो, ज्यांनी संपूर्ण राक्षस सैन्याचा नाश केला. रामापेक्षा मोठा आश्रय नाही. मी त्या रामचंद्रांचा दास आहे. माझे मन सदैव रामात तल्लीन राहो. हे राम, तू माझे रक्षण करो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. अर्थ श्री महादेवजींनी पार्वतीजींना म्हणतात, हे सुमुखी, रामनाम हे विष्णू शास्त्र नामाशी समतुल्य आहे. मी सदैव राम 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 या रामाच्या नावाने रमतो. श्री बुद्धकोशिक विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम. अशा प्रकारे श्री बुद्धकोशिक मुनींनी रचलेले रामरक्षा स्तोत्र पूर्ण झाले. श्री सीताराम चरणार्पणस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.